इकडे बघ ना शेतात परी इथे उभं परी त्याला सांगा संध्या कर काका हे आहे का? पुढे जायचं आपल्याला नंतर येताना जाऊ इकडे हा मोठं आणि हे कुठे गुंफावची पुढे होय हे होते रिक्षा श्रीपादवाला पेक्षा ध्यानात बसलं झाड आहे तपासलं बसलं झाड आहे काय महाराज हा तुम्ही 7 जण प्रवेशन करा कोणतं मी त्यांना गेलं नाही माझा काय संबंध नाही मी काय सोलापूरचं आहे म्हणून मी सोडून गेलो काळजी करू नको काही अगदी महाराज आहेत बरोबर त्यांच्यावर विश्वास ठेवा काका गेलात का आतमध्ये? म्हणजे लाईट हळू सावकाशा त्यांना हात द्या हा धोतर सांभाळा परीक्षा आमचा फोटो काय काका आहेत ना आतमध्ये? माहित आहे जर म्हणून तर हो की नाही बाळा हात पडतात पडे आता पहिले हे बघा ह्या इथे ही गुहा आहे हे बेसिकली इथे हे महाराज बसले होते. महाराज बसायच्या आधी इथे भुजंग होता मोठा. भुजंग म्हणजे मोठा नाग की ज्याला भुजंग याचा अर्थ ज्या सापाच्या अंगावर मोठमोठे केस असतात असा मोठा भुजंग संपूर्ण इथे बसला होता. तो इथे बसून साधना करत होता. मग त्यांनी सगळं सांगितलं मला साधना करा की आपण बाहेर याल का. मग तो भुजंग इथून बाहेर पडला आणि महाराज इथं आले. महाराज इथे साधनेसाठी शक्यतो बळद किंवा तळघर असं लागतं. त्याने ते साधना लवकर सिद्ध होते. अक्कलकोट स्वामींच्या वेळी त्यात बळाप्पा महाराजांना ज्या बसवलं होतं ती पण मारुती आहे ना मधला मारुती हुक्क्याचा मारुती म्हणतात. तिथे असं बळद आहे. ते तुम्ही गेलं असेल तर माहिती असेल तुम्हाला. तर तिथे बळद आहे. तिथे सांगितलं की तू जाऊन साधना कर. पूर्वी बाळप्पा गणपतीचं जप करायचा. त्याच्यामुळे सगळं हे सुंदराबाईंनी विचारलं की बाळप्पा काय करतोय. तर ते म्हणले तरबट वळतोय म्हणजे गोंडपाट असतं ना ते विणतोय असं महाराजांनी सांगितलं. तर त्यांना अर्थ कळला नाही. मग महाराजांनी त्यांना बोलवलं आणि बाळप्पाला सांगितले की तू आता स्वामी समर्थांचा म्हणजे दत्त महाराजांचा जप कर आणि मारुतीच्या तिथे. मग मारुती असं बळ आहे आणि तिथे असं भुयार आहे आणि त्या भुयारात बसून त्यांनी जप केला स्वामी समर्थांचा. तेव्हा सुंदराबाईंनी परत विचारलं की महाराज आता बाळप्पा काय करतोय. तर म्हणजे घोंगडी बोलतोय. म्हणजे त्या दोघांच्या मधला जे अंतर आहे साधनेचं गुरूंनी दिलेला शब्द तो किती प्रभावीपणे जाऊ शकतो आणि त्याची उन्नती होऊ शकते याचा जो प्रत्यय आहे ना तो त्या साधनेच्या गोष्टीत आलेला आहे. म्हणून तिथून गेल्यावर बळप्पाची साधना उच्च गोष्टीची झाली. कारण मग त्यांची सांगता केली. तर बळप्पाचं काहीच नव्हतं त्याच्याकडे काहीच नव्हतं.
मग सांगता करता म्हणजे कसं करायचं, तर मुंबईत एक व्यापारी आला होता आणि मग तो महाराजांच्या दर्शनाला होता. महाराजांचं दर्शन म्हटलं की महाराज म्हटले काय करायचं महाराज, म्हणजे माझं गणपती ते अंधार मारुती देवळात बसलाय अंधारात म्हणे जातो. आणि मग गेलं पाहतो बाळप्पा तिथं होते. मग त्याचं अनुष्ठानाचं जे काही सगळं होतं, सगळ्यांना ब्राह्मण भोजन, सगळ्या लोकांना जेवण, त्याचा खर्च त्या मारवाड्यांनी केला आणि त्यांचं उद्यापन करून घेतलं. ही अक्कलकोटची गोष्ट आहे. तीच गोष्टीचं बाळप्पा यांनी टेंबेस्वामींनी केलेली आहे. असं हे ठिकाण आहे. म्हणजे इकडे बसून त्याने साधना केली. हो, इथे मांडी टोकून बसायचे. हे जास्तीत जास्त किती 5 फूट असणार ना, 4 फूट. हा बरोबर बघा ना, हे आता हे केलेलं आहे, पूर्वी हे नव्हतं. एवढंच आहे म्हणजे बघा इथे 4-4.5 फुटच आहे. एवढंच आहे. इकडनं ते इथपर्यंत 4-4.5 फूट. 4.5 फुटच असतं. आणि इथे यायचे असते फक्त इथं सरपटच यायचं. आता याच्यावर फरशी आत्ता घातली, त्यामुळे मातीच होती सगळी ना. त्यामुळे आणि हे बाहेर काय आहे देऊळ छोटंसं ते? ते छोटंच देऊळ आहे. आता त्यांनी केलेलं लोक ते पूर्वी काय कोणाला होता, मी इथे दिवा लावून ठेवला आणि इथे दिवा लावता यायचा नाही ना, ते स्वतः बसणार म्हणून तिथे ठेवायचं. चला अरे बस ना बाबा. चल सांगतो. काका याचं सिग्निफिकन्स काय होता या वटवृक्ष? हा वटवृक्ष महाराजांच्या काळात आहे, तर त्यांनी इथे साधना केलेली आहे. आणि नंतर टेंबेस्वामींनी येऊन इथं प्रसाधना केली. नंतर पुण्याचे केळकर गुरुजी म्हणून होते, ते योगीच होते, ते इथून राहिले आणि त्यांनी हे सगळं ही डेव्हलपमेंट त्यांनी केली. ही घर हे भक्त निवास म्हणून हे बांधलेलं आहे. ज्यांना कोणाला राहायचं असेल ते इथं राहू शकतात, तिथं राहू शकतात. नाही पाण्याच्या बाटल्या घ्यायच्या एखादं हे सोडून नको घ्यायला. घ्या की उलट हे म्हणून चांगलं घरात ठेवायचं. छोटंसंच घे ना. हो तुम्ही तुमच्या हाताने द्या ना पद्माकर, तुम्ही तुमच्या हाताने द्या मला. कारण आपण त्याची पूजा करतो आणि आपण सोडायचं नाही. त्याला हे नाही लावायचं, काही हत्यार नाही लावायचं. जरा दुसरी द्या ना, हत्यार नाही लावायचं. परत आलं हे इकडचं. हां दुसरी द्या. छोटूसा तुकडा काढला तरी तिकडे या ह्याला अक्कलकोटला
केवढे आमच्याकडे महाराजांच्या बाई आळीला ना? हां मी काय काय झाडाचं पान ठेवले हो काय पानाच्या वरती मी मूर्ती ठेवली. बरोबर चला चला महाराज सर्वांनी बसून घ्या. आता हवन सुरू होणार आहे. आपण सर्वांनी आपले जे गुरुमंत्राचं आहे ते जप करत हवन आपल्याला दर्शन करायचं आहे. त्या म्हणजे सर्वांनाही हवनात आहुती देण्याचे अधिकार नाही आहे. त्यामुळे फक्त ऋत्विजाने आहुती देणार. आपण सर्वांनाही फक्त दर्शन करा. आणि हवन जप हवन देवता कार्य ह्याच्यात मांडे घालून बसायला पाहिजे. मांडे घातले तरच त्या अनुष्ठानाचे फळ प्राप्त होते. तुम्ही वाकडाच्या इकडे बसलं तर पूर्ण फळ होत नाही. देवता कार्याला दृष्टवा अधिक प्रत्यधि देवता सहित आदित्यादितवक्रः होमे विनियोगः नमतमर्त्यञ्च हिरण्येन सवितारधेवा देवयाति भुवनानि पश्यन् स्वाहा. ओम कृष्णे नवजाता वर्तमानो निवेशयन् नमृतं मर्त्यञ्च हिरण्येन सवितारधेवा देवयाति भुवनानि पश्यन् स्वाहा. अस्य यज्ञस्य सुक्रतुं स्वाहा. ओम कद्रुद्राय प्रचेतसे मेढुष्टमायतव्यसे वोचे मशन्तमं हृदे स्वाहा. ओम आप्यायस्व समेतते विश्वतस्वमवृष्ट्यं भवावाजस्य संगते स्वाहा. ओम आप्यायस्व समेतते विश्वतस्वमवृष्ट्यं भवावाजस्य संगते स्वाहा. ओम अप्तमे सोमो अब्रवीदं धर्मविश्वानि भेषज अग्निञ्च विश्वम्भूमापश्च विश्वमेषजे स्वाहा. ओम गौरीर्भीमाय सलिलानि तक्षत्ते कापदे द्विपदे च चतुष्पदे अष्टापदे नवपदे बभूवशे सहस्राक्षरा परमे व्योमन् स्वाहा. अग्निर्मूर्धा दिवट्ट तत्पदे पृथिव्या अयम् अपादेदांसि जिन्मदे स्वाहा. ओम अग्निर्मूर्ध दिवः गुत्पतिः पृथिव्या अयम् अपाम्रेतांसि जिन्मदे स्वाहा. ओम स्योना पृथिवी भवान् रुक्षरा निवेशाने यच्छा नश्चर्मा सप्रधत्वा. ओम कुमारं माता यौवतिः समध्वं गुहाभिभर्ति न ददाति पित्रे अनीकमस्य नमिनज्जनाः पुरः पश्यन्ति निहितमरतो स्वाहा. ओम ब्रह्मणाते ब्रह्मैजाय नज्मि हरिसखाय सधमात आशो स्थिरव्रतं सुगमिन्द्रादितिष्ठन् सजानन् विद्वान् उपायाहि सोमं स्वाहा. ओम शुक्रशो शुक्वा उषो न जालः अप्रासमेचे दिवो न ज्योति स्वाहा. ओम महेश्वराभ्यां स्वाहा. ओम उमामहेश्वराभ्यां स्वाहा. ओम पार्वती परमेश्वराभ्यां स्वाहा. ओम नदिगन्धर्वाभ्यां स्वाहा. ओम भूवराहाभ्यां स्वाहा. ओम आधारशक्त्यै स्वाहा. ओम मूलप्रकृत्यै स्वाहा. ओम आदिपूर्वाय स्वाहा. ओम अनन्ताय स्वाहा. ओम वराहाय स्वाहा. ओम पृथिव्यै स्वाहा. ओम क्षीरसमुद्राय स्वाहा. ओम विमलायै स्वाहा. ओम उत्कीर्षण्यै स्वाहा. अन्येभ्यः सपरिवारेभ्यः साधुरेभ्यः स्वदिक्तिकेभ्यः इदं नमः नमः. अजसागृधोजासं हव्यमोहि शैलाधो देशदेशजं स्वाहा. अजासेग्रहितं नमः नतो देवा काको विदर् प्रायश्चित्ताद्यो होमे योगः. ओम नतो देव
अंतरिक्षे ओम भूर्भुवस्सुः स्वाहा प्रजापतये इदं नमः देवानामृतस्य नाभेः उपब्रह्माशरणवच्छस्य मानञ्चतशृङ्गो मे गौरयेतत् बद्धो वृषभोरोर्वेति महादेवो मर्त्याौ आविवेश इन्द्र एकं सूर्य एकं गजानभेनादेकं सदया निष्ठाचक्षुः ऋतस्य धाराभिकाकशैमि हिरण्ययो वेतसो मध्य आसाम् एते अर्षन्त्योर्वयो घृतस्य मृगा एव क्षिपणो रेषमाणाः ऋतस्य धारा ऋषो न भाजे काष्ठा भिन्दन्नोर्भिः पिन्वामानः ऋतस्य धारा समिधो न सन्तता जोषाणो हर्यति जातवेदाः सप्तधात्रायजन्ते धामन्ते विश्वं भुवनमधिष्ठितमन्तः समुद्रे Thank you.
अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.